कानिफनाथ महाराजांची अदृश्य शक्ती आणि तुमच्या घरातील हे संकेत असे ओळखा. महाराजांचे आगमन. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. प्रस्तावना. शक्तीचा साक्षात्कार. कानिफनाथ महाराज हे नवनाथांमधील अत्यंत तेजस्वी आणि अदृश्य सिद्धी प्राप्त असलेले नाथ आहेत. अनेकदा आपण संकटात असतो किंवा महाराजांचे स्मरण करतो तेव्हा ते प्रत्यक्ष भेटीला न येता काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. आपल्या घरात घडणाऱ्या काही साध्या पण गूढ घटनांमधून महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात. या 10 भागांमध्ये आपण अशाच काही दुर्मिळ आणि युनिक संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे सांगतात की कानिफनाथ महाराजांचे तुमच्या घरात आगमन झाले आहे. हे संकेत ओळखणे हीच खरी भक्तीची पहिली पायरी आहे. भाग 1. हवेतील गूढ सुवास. जेव्हा तुम्ही कोणत्याही अगरबत्तीचा किंवा अत्तराचा वापर केलेला नसतानाही अचानक घरात चंदनाचा किंवा सुगंधी जडीबुटींचा तीव्र दरवळ पसरतो, तेव्हा समजावे की कानिफनाथ महाराजांची अदृश्य शक्ती तुमच्या आसपास आहे. नाथ संप्रदाय धूप आणि जडीबुटींना अत्यंत महत्त्व आहे. हा सुवास केवळ काही सेकंदांसाठी येतो आणि मनाला एक विलक्षण शांती देऊन जातो. हा संकेत दर्शवतो की तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होत असून महाराजांनी तुमच्या भक्तीचा स्वीकार केला आहे. हा सुवास म्हणजे त्यांच्या पवित्र पावलांच्या आगमनाची साक्ष आहे, जी केवळ शुद्ध अंतकरणाच्या भक्तांना जाणवते. भाग 2. दिव्याची स्थिर पण तेजस्वी ज्योत. तुमच्या देवाऱ्यात किंवा कानिफनाथ महाराजांच्या फोटोसमोर लावलेला दिवा जर अचानक अधिक तेजस्वी झाला आणि वारा नसतानाही त्याची ज्योत एकदम स्थिर आणि उंच झाली, तर हा शुभ संकेत आहे. अनेकदा वाऱ्याची झुळूक असतानाही दिवा विझत नाही, उलट त्याची प्रभा अधिक वाढते. हे महाराजांच्या ऊर्जेचे प्रतीक आहे. याचा अर्थ असा की तुमच्या जीवनातील अंधकार लवकरच दूर होणार आहे. ही स्थिर ज्योत तुमच्या आत्मविश्वासाला बळ देते आणि सूचित करते की महाराज तुमच्या घराचे रक्षण करत आहेत. हा प्रकाश तुमच्या घरातील समृद्धीचे द्वार उघडणारा ठरतो. भाग 3. पांढऱ्या प्राण्यांचे दर्शन. कानिफनाथ महाराजांना हाती आणि पांढऱ्या रंगाच्या प्राण्यांशी संबंधित मानले जाते. जर तुमच्या घराच्या परिसरात अचानक पांढरी गाय, पांढरा कुत्रा, एखादा दुर्मिळ पांढरा पक्षी वारंवार दिसू लागला, तर हे महाराजांच्या आगमनाचे संकेत आहेत. हे प्राणी शांतपणे तुमच्याकडे बघत असतील किंवा तुमच्या दारात येऊन उभे राहत असतील, तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नका. त्यांना अन्न किंवा पाणी देणे म्हणजे प्रत्यक्ष नाथांची सेवा करण्यासारखे आहे. हे सात्विक जीव महाराजांचे दूत म्हणून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या संपर्कात येतात. भाग 4. अचानक ऐकू येणारा नाद. तुमच्या घरात शांतता असताना अचानक घंटांचा आवाज, शंखाचा नाद किंवा कोणाच्या तरी चालण्याचा भास झाला तर घाबरू नका. हा अनाहक नाद कानिफनाथ महाराजांच्या अदृश्य शक्तीने दर्शन घडवतो. नाथ महाराज सिद्धयोगी असल्याने ते ध्वनिलहरींच्या माध्यमातून आपल्या भक्तांशी संवाद साधतात. हा नाद ऐकू आल्यावर शरीरावर रोमांच उभे राहतात आणि मन ध्यानस्थ होते. हे सूचित करते की महाराज तुमच्या प्रार्थना ऐकत आहेत आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला आहे. हा ध्वनी घरातील ऊर्जेचे शुद्धीकरण करतो आणि मनाला स्थिर करतो. भाग 5. लहान मुलांचे हास्य. घरातील लहान मुले जर अचानक रिकाम्या जागेकडे बघून हसू लागली किंवा कुणाशी तरी खेळत असल्याचा भास निर्माण झाला, तर समजावे की महाराजांनी बालरूपात किंवा अदृश्य शक्तीने त्यांना दर्शन दिले आहे. मुलांचे मन निरागस असते, त्यामुळे त्यांना ही दैवी शक्ती सहज जाणवते. जर मुलं अचानक कानिफनाथ महाराजांच्या फोटोकडे बोट दाखवून आनंद व्यक्त करत असेल, तर हे निश्चित संकेत आहेत
की महाराजांचे वास्तव्य तुमच्या घरात आहे. हा आनंद घरातील कलह दूर करतो आणि कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण करतो. महाराज मुलांच्या माध्यमातून घरात चैतन्य आणि निखळ आनंद पसरवतात. भाग 6. अन्नाची चव बदलणे. जेव्हा तुम्ही साधे जेवण बनवता पण अचानक त्या अन्नाला एक वेगळीच आणि अत्यंत मधुर चव प्राप्त होते, जणू तो महाप्रसादच आहे, तेव्हा समजावे की कानिफनाथ महाराजांची कृपादृष्टी अन्नावर पडली आहे. अनेकदा अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरते. हा देखील नाथांचा चमत्कार असतो. अन्नपूर्णा रूपाने महाराज तुमच्या घरात निवास करत असल्याचे हे लक्षण आहे. ज्या घरात अन्नाचा मान राखला जातो आणि भक्तीने नैवेद्य दाखवला जातो, तिथे महाराज कधीही कमतरता भासू देत नाही. ही चव म्हणजे त्यांच्या आशीर्वादाची प्रत्यक्ष प्रचिती आहे, जी तृप्ती देते. भाग 7. स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन. जर तुम्हाला स्वप्नात कानिफनाथ महाराज, एखादा जटाधारी साधू किंवा गडावरचे दृश्य दिसले, तर हे थेट त्यांचे आगमन आहे. स्वप्नात त्यांनी तुम्हाला काही दिले असेल किंवा नुसता आशीर्वाद दिला असेल, तर ते अत्यंत फलदायी ठरते. पहाटे पडलेली अशी स्वप्ने महाराजांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचे संकेत असतात. हे स्वप्न पडल्यानंतर तुमची अर्धवट राहिलेली कामे अचानक मार्गी लागतात. महाराज स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील धोक्यांपासून सावध करतात किंवा विजयाचा मार्ग दाखवतात. हा अनुभव केवळ परमभक्तांनाच येतो, जो त्यांच्या जीवनाला एक नवी आणि योग्य दिशा देणारा ठरतो. भाग 8. अचानक आलेला पाहुणा. तुमच्या घरात एखादा अनोळखी गरजू व्यक्ती किंवा साधू अचानक येऊन अन्नाची किंवा पाण्याची मागणी करतो, तेव्हा त्यांना कानिफनाथ महाराजांचे स्वरूप मानावे. नाथ महाराज अनेकदा आपली परीक्षा घेण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी मानवी रूपात येतात. जर त्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, तर तो निव्वळ योगायोग नसतो. पाहुण्यांचा पाहुणचार करणे ही आपली संस्कृती आहे, पण या विशिष्ट परिस्थितीत केलेला सत्कार महाराजांना थेट पोचतो. असे पाहुणे तुमच्या घरातील नकारात्मकता सोबत घेऊन जातात आणि जाताना सुख शांतीचा आशीर्वाद देऊन जातात, जो कायम टिकतो. भाग 9. मनस्थितीत सकारात्मक बदल. अनेक दिवसांपासून तुम्ही ताणतणावात किंवा चिंतेत असाल आणि अचानक एक क्षण तुमचे मन अत्यंत शांत आणि आनंदी झाले, तर समजावे की कानिफनाथ महाराजांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला आहे. कोणतंही कारण नसताना आलेला हा आंतरिक आनंद म्हणजे महाराजांच्या कृपेचा वर्षाव आहे. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि तुमच्या संकटांशी लढण्याची नवी शक्ती मिळते. हा मानसिक बदल दर्शवतो की महाराज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. जेव्हा मनातील गोंधळ थांबतो आणि स्पष्टता येते, तेव्हा समजावे की नाथांच्या अदृश्य शक्तीने तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यास सुरुवात केली आहे. भाग 10. ध्वनी किंवा मंत्राची प्रतिध्वनी. कानिफनाथ महाराजांचे नाव घेताना किंवा त्यांचे ध्यान करताना जर तुम्हाला वातावरणात अलग निरंजन किंवा एखाद्या मंत्राचा प्रतिध्वनी ऐकू आला, तर हे त्या शक्तीचे सर्वोच्च लक्षण आहे. कधीकधी वाऱ्याच्या धुळीकीतही तुम्हाला नाथांचे नाव ऐकू येते. हे संकेत सांगतात की तुमची भक्ती पराकोटीला पोहोचली आहे आणि महाराज आता तुमच्यापासून दूर नाहीत. हा अनुभव आल्यावर कृतज्ञता व्यक्त करा. हे 10 संकेत ओळखून जर तुम्ही महाराजांची सेवा केली, तर तुमच्या आयुष्यात कधीही दुःखाची सावली पडणार नाही. कानिफनाथ महाराजांच्या जयघोषाने तुमचे घर आणि आयुष्य नेहमी मंगलमय राहील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.